काही वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, पण माझा अनुभव आणि मी येण्यामागचं कारण फार वेगळं आहे. माझी जन्मतारीख 73 आणि 16व्या वर्षापासून मी गाडी ड्रायव्हिंग लाईनला करायला लागलो काम. आणि गाडी चालवत असताना 25 वर्षे मुंबईमध्ये ट्रान्सपोर्टला काम केलं. मुंबई दिल्ली, मुंबई गोवा, मुंबई बेंगलोर असं करत असताना कुठल्याही क्षेत्राचा अनुभव नव्हता आणि सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. 4-5 गाड्या होत्या मुंबईमध्ये ट्रान्सपोर्टला, चांगलं चाललं होतं. आणि योगायोग असा झाला की म्हणतात ना, काही वेळेला दिवस चांगले आले, काही वेळा वाईट येतं. 2010ला 26 वर्षाचा भाऊ किडनी फेल गेला. 1 वर्ष दवाखान्यामध्ये सोलापूर किडनी केअर हॉस्पिटल आम्ही 1 वर्ष जवळपास ते 6 लाख रुपये घातले. जाताना 90 साली मुंबईला जाताना मी 1.5 लाख रुपये वडिलांचं कर्ज घेऊन गेलो होतो डोक्यावरती. त्याच्यातून मार्ग काढत मुंबईला 12 लाखाची खोली घेतली. हे सगळं कर्ज, स्वतःचं लग्न केलं, 4 बहिणींची लग्न केली, भावाचं लग्न केलं, सगळं सुखात चाललं होतं. आणि नजर लागली कुणाची, काही कळलं नाही. 2010 साली भावाच्या किडन्या फेल झाल्या. कोल्हापूर किडनी केअर हॉस्पिटलला हे जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये घातलं. 2011ला भाऊ गेला, त्याचा धसका वडिलांनी घेतला. आणि 2013ला 11-12ला कॅन्सर झालं. 2013 टाटा हॉस्पिटलला मी 8 लाख रुपये वडिलांना घातले. आयुष्यभर मिळवलेली पुंजी सगळी खर्च केली. माहेरच्यानी बायकोला 10 तोळा दागिने घातलं होतं, सरांना माहीत आहे, सुभान सरांना. ते सुद्धा मोडलं. बायकोनं सांगितलं की जर माणूस जगला तर दागिने आपण परत मिळवू. आणि हे होत असताना मुंबई 2013ला मला मुंबई सोडावी लागली, गाड्या विकाव्या लागल्या आणि गावाला आलो. 25 वर्ष मुंबईला राहिल्यामुळं गावचं वातावरण सूट होईना झाले. 13 साली पहिली वेळ आजारी पडलो, 50,000 रुपये दवाखान्यात गेले. पावसाळ्याचं वातावरण सुरू झालं आणि आजारी पडायचं चालू झालं. 13ला 14, 15ला हे चालूच होतं. आणि हे होत असताना प्रत्येक पावसाळ्याच्या वेळी मला 40 ते 50,000 रुपये दवाखान्यात घालायला लागायचे. आणि हे करत असताना 2020च्या कोरोनाच्या काळात तर असा आजारी पडलो की अगदी यमाच्या दरवाजाला हात लावून परत आणतो. कारण गॅरंटी संपली होती. निमोनिया झाला होता, छाती जाम झाली होती. सायबर कॅफेला मला ॲडमिट केला होता. ते बी डॉक्टरने सांगितलं एकच सीट बाकी खाली, कॉट खाली, कुठेही घेतलं नाही. कोल्हापुरात तिथं घेतलं त्यांनी. आणि हे झालं असताना त्या कोरोनातून बरं होऊन आलो. आणि 2022ला आपले हुपरीचे महादेव वाघाई सर आणि आनंद सर यांनी सोपान सरांना फोन केला की जरा कोल्हापूरमध्ये काम आहे, तुम्ही घ्या. आणि या म्हटल्यावर आम्ही तिथे गेलो. मी सरांना म्हटलं, सर कशाला निघालो आपण? मला म्हटलं तुम्हाला काय करायचं, कारण सोफा सरांना शब्द कधी मी मोडत नाही. त्यांनी सांगितलं फक्त अमुक ठिकाणी जायचं आहे. मी विचारत नाही कुठं जायचं, काय जायचं, गाडी बसायचं, निघायचं. तिथं कोल्हापुरात आलो आणि शाहूपुरीत आल्यानंतर सरांनी फोन केला कुठे यायचं, तर सांगितलं असं असं आहे, IDBI बँक आहे, IDBI बँक आहे, तिच्या बाजूला गल्ली आहे, तिथं ऑफिस आहे, तिथं या. गेल्यानंतर तिथं केंगन वॉटरचा डेमो बघितला. मला काही माहीत नव्हतं. अगोदर मार्केटिंगमध्ये कुठं काम केलं होतं, किंवा कंपनीमध्ये त्याच्यामध्ये थोडंफार काम केलं होतं वर्षभर. मार्केटिंगचा अनुभव नव्हता. आणि गेल्यानंतर तिथं केंगन वॉटरचा मी डेमो बघितला. आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की ह्या पाण्याची मला स्वतःला जास्त गरज आहे. कारण जे माझ्या संदर्भाचे आजार होत आहेत किंवा मी आजारी पडत आहे, हा सगळ्याला कारणीभूत आहे पाणी. आणि त्यावेळी सरांना मी म्हटलं, सरांनी डेमो बघितला आणि ठरलं. सर म्हणले काय करायचं? सर म्हणले मी डिव्हाइस घेणार आहे, माझं फायनल झालं. पण म्हटलं सर मला पण घ्यायचं आहे. केव्हा कोरोनातून बाहेर आलो होतो, डोक्यावर 15 लाखाचं कर्ज. आणि केंगलचा डेमो बघितला आणि ठरलं की डेमो आपल्याला हा डिव्हाइस घ्यायचा. डिव्हाइस घ्यायचं ठरलं. आपण हातात 1 रुपया नव्हता. 15 लाखाचं कर्ज डोक्यावरती, पावसाळ्याचे दिवस होते आणि डिव्हाइस घ्यायचंही मनात पक्का केलं होतं. 5% मी 3 लाख रुपये कर्ज काढलं सप्टेंबर महिन्यामध्ये 12 तारखेला. आणि 21 सप्टेंबरला मी हा डिव्हाइस माझ्या घरी बसवला. त्याच्यानंतर 21 सप्टेंबर 22 पासून आजपर्यंत घरात 1ही रुपयाची गोळी आलेली नाही. सगळे रिजल्ट या पाण्याने आले. पित्ताची गोळी मला सकाळी 1, संध्याकाळी आणि दुपारी 3 गोळ्या लागत होत्या. रोज संध्याकाळी 5 रुपयापासून इनो सुरुवात होती. त्यावेळी तो इनो प्यायचा मी संध्याकाळी झोपताना, कारण तो प्यायल्याचे मला पोट आराम वाटायचंच नाही, पोट जाम वाटायचं. आणि ते चालू केल्यापासून आजपर्यंत आता 2 ते 2.5 वर्ष झाली घरामध्ये कोणतीही गोळी नाही, कोणताही डॉक्टर नाही. मी लोकांना हेच सांगतो, ते काही आमचे फॅमिली डॉक्टरचे गावात फिरतात बघा, गावात दवाखान्यात ते विचारतात, तर त्यांना मी एक सांगतो, मला आता तुमच्या या डॉक्टरांची गरज नाही. मी जपानचा डॉक्टर आमच्या घरी बोलवला आणि तो जपानचा डॉक्टर जो आहे तो आमच्या इलाज करतो. त्याच्यामुळे त्यांना मी दाखवले डॉक्टरांना की काय चीज आहे. तर माझी एकच विनंती असेल की बघा, जान आहे तो जान आहे, सिर सलामत तो पगडी 50. प्रत्येकानं आपलं आरोग्य चांगलं ठेवा. कुटुंबाचा प्रमुख जो असतो त्याचं आरोग्य चांगलं असेल तर त्याचं कुटुंब आहे. 50 लाखाचा बंगला आहे, 20 लाखाची गाडी दारात आहे, 12 साखर कारखान्याचा मालक आहे, पण साखर खाऊ शकत नाही, काय त्याचा उपयोग आहे?
50 लाखाचा बंगला आहे पण झोपतोय फरशीवरती, का तर डॉक्टरांनी सांगितले गादीवर झोपायचं नाही. काय त्या बंगल्यात झोपतो हे लक्षात ठेवा. आपलं आरोग्य चांगलं ठेवा. अहो 2.5 लाख 3 लाख आरोग्यासाठी काहीच नाही. मी 3 लाख रुपये मशीदला घातले, डिव्हाइस घेतला, 5% पैसे काढून डिव्हाइसचे